नाताळचा उत्साह रत्नागिरीतल्या ख्रिस्ती बांधवांमध्ये देखील आहे। मी आत्ता अशाच एका ख्रिस्ती बांधवाच्या घरी आहे, जिथं ही तयारी जी आहे ती आपल्याला दिसते आणि मोठ्या संख्येने रत्नागिरी शहरातले ख्रिस्ती बांधव जे आहेत ते या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले आहेत। शहरातल्या प्रत्येक घरामध्ये जात आहेत आणि कॅरल सिंगिंग जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। अर्थात मी इथल्या काही ख्रिस्ती बांधवांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। नाताळचा उत्साह रत्नागिरी शहरामध्ये कसा आहे सध्या? हा एक आनंद सोहळा आहे, त्यामुळेच प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब आपापल्या ख्रिस्ती फॅमिलीमध्ये जाऊन गाणी गातात आणि नंतरसुद्धा शेजाऱ्यांना पण तो आनंद पसरवतात। ही एक आठवण आहे की फार वर्षापूर्वी ज्यावेळेला ख्रिस्ती लोक पापामध्ये होती त्यावेळेला देवदूत येऊन त्यांना एक संदेश देतो की तुमच्यामध्ये एक तारणारा येईल, तुमचे सगळे पापं मुक्त होतील आणि तुम्ही भिवू नका, मी आहे, मी तुम्हाला तुमचं तारण करणार, मी तुम्हाला याच्यातून पापातून सुटका देणार। अशी आम्ही तयारी करत 4 दिवस आम्ही पहिले सगळ्या लोकांना सांगत जातो की तुम्ही भिवू नका, की तारणारा येत आहे, येशू ख्रिस्त तुमची सगळी पापं मुक्त करणार आहे। हा एक आनंद जो आहे, उत्साह जो आहे तो आम्ही साजरा करण्यासाठी हा ख्रिसमस सेलिब्रेट करतो। आणि नंतरसुद्धा आम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन आमच्या फॅमिलीमध्ये जाऊन जेवण करतो, आनंदाने राहतो आणि अशा प्रकारे आम्ही ख्रिसमस सेलिब्रेट करतो। तर प्रत्येक जण अगदी मोठ्या उत्साहानं सहभागी झालेला आहे। म्हणजे ही मदर मेरीचं इथं हे रूप साकारलेलं आहे, हा बाळ येशू आहे आणि प्रत्येक ख्रिस्ती बांधव रत्नागिरी शहरातला आत्ता सध्या उत्साहामध्ये हा नाताळ साजरा करताना दिसून येतोय। फूडचं प्रिपरेशन जे असतं ते मेन असतं। घरामध्ये कशा प्रकारची तयारी सुरू आहे, काय काय बनतंय? क्रिसमस हा आमचा ख्रिस्ती लोकांचा एक महत्त्वाचा सण असतो आणि ह्या सणामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स बनवतो। केक हा मेन असतो, महत्त्वाचा एक असतो आणि त्याच्यानंतर आम्ही करंजा बनवणे, कलकल बनवणे, त्याच्यानंतर रोजा कुकी असतात, त्याच्या नानकटाई बनवतो आम्ही। त्याच्यानंतर हे स्वीट्स आम्ही आमच्यामध्येच नाही तर आमच्या इतर बांधवामध्ये देखील आम्ही वाटत असतो आणि विशेष करून आम्ही ह्या क्रिसमसचा आनंद हा वृद्धाश्रमामध्ये किंवा अनाथ आश्रमामध्ये देखील जाऊन हा वाटत असतो आणि त्यांच्याबरोबर देखील आम्ही हे स्वीट्स त्यांना वाटून आनंद साजरा करत असतो। सध्या प्रत्येक ख्रिस्ती बांधव रत्नागिरी शहरातला हा आनंद वाटतोय, प्रत्येकाच्या घरी जातोय आणि हा आनंद जो आहे तो वाटला जात आहे। अगदी 31 डिसेंबरपर्यंत हे सेलिब्रेशन अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।